नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर पारधीबेळा लगतच्या टेकडीला दुपारी 3:30च्या सुमारास भीषण आग लागली। आग इतकी भीषण होती की गावापर्यंत पोहोचली होती, परंतु अग्निशमनचे वाहन वेळेवर पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला। यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून आग आटोक्यात आणण्यात आली। 3:30 वाजता आम्हाला जेव्हा कॉल आला किंवा शिरपूर येथे गावालगत ई ग्लासच्या आग लागल्याची माहिती मिळतात आम्ही तात्काळ जिथे गाडी होती तिथून तात्काळ आपली गाडी रवाना केली आणि आगीवर नियंत्रण केले। चांदूर रेल्वे व अमरावती येथील अग्निशमन दलाच्या 2 गाड्या पाचारण करण्यात आल्या होत्या। यामुळे मोठा अनर्थ टळला। यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रमोद ढवळे, तलाठी शीतल राठोड, अग्निशमन दलाचे श्रेयस मेटे, फायरमॅन गोकुळ मुंडे, नरेश राऊत, अमरावती महानगरपालिका व अमोल कडू, आकाश सुरसान, चांदूर रेल्वे नगर परिषद तसेच नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश खंडारे, गोपाल तायडे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे, नयन कनसे, शिरपूर येथील सरपंच निवृत्ती केसर खाणे इत्यादी लोकांनी व बेड्यावरील नागरिकांनी आग विझविण्यात मदत केली। शिरपूर पारधीबेळा नजीक लागलेली आग आज दुपारी कॉल आल्यानंतर महसूल विभाग, पोलीस प्रशासन व फायर ब्रिगेड विभाग यांच्या सहकार्याने संपूर्ण ई क्लासला लागलेली आग विझवण्यात आली। या ठिकाणी जीवितहानी झाली नाही व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। उमेश चव्हाणसह निकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।